नरेंद्र मोदी म्हणजे अक्षरशः एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये तुमच्याशी मोबाईलमध्ये तुम्ही बराच संवाद साधत होते. नेमकं काय संवाद होता आणि तुमच्या काय भावना होत्या? ह्या पद्धतीने जे प्रेझेंट करायची एक 10-12 मिनिटाची मला जी संधी मिळाली ही सर्वात उत्तम होती. रत्नागिरी सारख्या किंवा लांजा, झापडे सारख्या या गावामध्ये जे काम करत आहोत, ते काल मला पंतप्रधान महोदयांसमोर मांडण्याची संधी मिळाली. आणि ही खूप मोठी संधी होती आणि ही मुळात ही संधी आदरणीय शरद पवार साहेब यांनी मला ती दिली. फणस हे पीक पूर्ण भारतामध्ये 85% ते 90% देशामध्ये हे फणस पीक आहे. पण आजच्या घडीला त्याचं व्हॅल्यू एडिशन किंवा त्याचं मार्केट आणि मार्केटिंग जे आहे फार कमी प्रमाणावरती आहे. म्हणजे जे पूर्ण दुर्लक्षित पीक होतं, म्हणजे गेले 12-13 वर्षापूर्वी कोण फणस म्हणजे म्हणजे मेन स्ट्रीम पीक पण नव्हतं की त्याची लागवड पण कोण करत नव्हतं. पण ते थेट पंतप्रधानांपर्यंत ते प्रेझेंट करायची संधी मिळाली. चांगली संधी मला काल मिळाली. नमस्कार, मी संतोष सोनवणे. आपल्यावर जे एक स्क्रीनवर जे शेजारी दिसत आहे ते आपल्याला माहिती आहे संपूर्ण भारतात त्यांची चर्चा सध्या सुरू झाली आहे. ते रत्नागिरी येथील जानेमाने म्हणजे फ्रूट किंग म्हणून ओळखले जातात. बऱ्याच जणांना माहिती असेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिथिलेश देसाई जे आहेत ते आपल्याबरोबर आहेत. आपण सगळ्यांना बघितलं की काल जे आहेत सुप्रिया सुळे यांच्या मुलीचं जे लग्न होतं त्या लग्नामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देसाई सर हे खूप महत्वाच्या विषयावर गप्पा करत होते आणि सगळ्यांच्या नजरा जे आहेत त्या व्हिडिओकडे आणि त्या फोटोकडे प्रचंड व्हायरल झालाय. नेमकं काय चर्चा झाली ही उत्सुकता सगळ्यांना लागून आहे की नरेंद्र मोदी म्हणजे अक्षरशः एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये तुमच्याशी मोबाईलमध्ये तुम्ही बराच संवाद साधत होते. नेमकं काय संवाद होता आणि तुमच्या काय भावना होत्या? म्हणजे इतका वेळ तुम्ही म्हणजे बराच वेळपर्यंत तुम्ही गप्पा करत होते. शेजारी शरद पवार होते जे कृषी मंत्री सुद्धा होते आणि ह्या संपूर्ण याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचं होतं की आता मी तर प्रेक्षकांना सांगणार आहे की आता फणस किंग म्हणून जे कोकणामध्ये फणस किंग आहे यांचे सगळे जे शेतात अनेक देशातले विविध देशातले फणस आणून त्यांनी शेती केली वडिलांबरोबर. मी अजून एक सांगतो की ते युपीसी करत होते. युपीसीच्या मुलाखतीपर्यंत पोहोचलेले होते आणि त्यानंतर त्यांनी शेतीकडे वळले. वडिलांबरोबर त्यांनी पूर्ण शेती सुरुवात केली. मी जास्त वेळ घेणार नाही. मी सगळ्यात मुद्द्यावर येतो. सर नेमकं काय म्हणाल? आपलं मॅक्स किसान मध्ये स्वागत आहे. आणि काल जो व्हिडिओ आणि मोदींशी संवाद साधला होता काय संवाद होता आणि नेमकं काय मोदी इतक्या लक्षपूर्वक ऐकत होते? येस. सर्वांना नमस्कार. संदीपजी पहिलं खूप सारं धन्यवाद मॅक्स किसान मॅक्स महाराष्ट्राचे. कालचा दिवस हा फार महत्वाचा आणि खूप अविस्मरणीय दिवस होता माझ्या आयुष्यातला. कारण की एवढे वर्ष जे आम्ही काम करत आहोत फणस या पिकामध्ये आणि रत्नागिरी सारख्या किंवा लांजा, झापडे सारख्या ह्या गावामध्ये जे काम करत आहोत, ते काल मला पंतप्रधान महोदयांसमोर मांडण्याची संधी मिळाली. आणि ही खूप मोठी संधी होती आणि मुळात ही संधी आदरणीय शरद पवार साहेब यांनी मला ती दिली. म्हणजे जरी कालचा कार्यक्रम हा रिसेप्शनचा किंवा वैयक्तिक घरगुती कार्यक्रम जरी होता असला, तरी साहेबांनी माझी जर्नी गेली 6-7 वर्षापासून पाहिलेली अगदी जवळून. म्हणजे जे पूर्ण दुर्लक्षित पीक होतं, म्हणजे गेले 12-13 वर्षापूर्वी कोण फणस म्हणजे म्हणजे मेन स्ट्रीम पीक पण नव्हतं किंवा त्याची लागवड पण कोण करत नव्हतं. पण ते थेट पंतप्रधानांपर्यंत ते प्रेझेंट करायची संधी मिळाली. ही खूप चांगली संधी मला काल मिळाली. आणि ह्याच्यामध्ये मी सांगू इच्छितो की मुळात मी जेव्हा आलो तेव्हा मोदी साहेब जेव्हा आले ते पहिले साहेबांना भेटले. आणि मग साहेबांना भेटल्यावरती साहेबांनी थोडं इंट्रोडक्शन त्यांना सांगितलं की जॅकफ्रूटमध्ये ही बॅग जी आहे किंवा हे जे प्रोडक्ट्स आहेत हे सगळे जे आहेत हे जॅकफ्रूट पासून जे बनवलेले आहेत. तर मग तेव्हा मग मोदी साहेबांनी मला तिथं बोलवून घेतलं. आणि मग मोदी साहेबांनी मला त्याच्यावरती विचारलं कि आप एग्जैक्टली करते क्या हो, की बाबा आप कहाँ से हो, ये जॅकफ्रूट में क्या क्या कर सकते हैं. तो तेव्हा मग मी त्यांना इंट्रोडक्शन आणि सर्व गोष्टी दिल्या की बाबा मी रत्नागिरीचा आहे, मी स्वतः ऍग्रिकल्चर इंजिनियर आहे राहुरी कृषी विद्यापीठातनं केलेला. आणि आम्ही ह्या सगळ्या प्रकारचं माझ्या वडिलांनी जी सुरुवात केली ती मी आता पुढे घेऊन जायचा प्रयत्न करतो आणि पुढे घेऊन चाललो आहे. फणस हे पीक पूर्ण भारतामध्ये 85% ते 90% देशामध्ये हे फणस पीक आहे. पण आजच्या घडीला त्याचं व्हॅल्यू एडिशन किंवा त्याचं मार्केट आणि मार्केटिंग जे आहे फार कमी प्रमाणावरती आहे. म्हणजे मी स्वतः जेव्हा बरोबर. पूर्ण फिरलो तर तेव्हा साधारण म्हणजे ज्या राज्यांमध्ये बर्फ पडतो ते सोडले तर सगळ्या राज्यांमध्ये फणस आहे. आणि त्याचं 90% वेस्टेज होत होतं. पण जसं आपण काम कोकणामध्ये केलं ते मला प्रेझेंट केलं आणि आजच्या घडीला आमच्या फार्मवर जगभरातले 128 पैकी 88 प्रकारच्या ज्या व्हरायटीज आहेत त्या देखील मी त्यांना सगळं सांगितलं. आणि मग त्यांनी मला विचारलं की हे हे प्रोडक्ट्स काय काय आहेत आणि हे थोडं तुम्ही सांगा याच्याबद्दल. मग तेव्हा जी पूर्ण बॅगमध्ये जे प्रोडक्ट्स होते बॅगमध्ये काय होतं तर जॅकफ्रूटचं फ्लोअर होतं म्हणजे कच्च्या गऱ्यांची पावडर जी डायबिटीससाठी प्रूव्हन झाली आहे जगभर. परत जी आपली आटुळी असते ही प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे किंवा जे गट हेल्थ सपोर्टला त्याचा चांगला सपोर्ट होतो. परत पिक्क्या गऱ्यांचे चिप्स ज्या देखील मी आदरणीय पंतप्रधान महोदयांना गिफ्ट केल्या काल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये एक पासपोर्ट होल्डर होता आणि ती बॅग होती
जी मोदी साहेब त्यांच्यासोबत घेऊन गेले, ती बॅग आणि जो पासपोर्ट होल्डर जो होता, हा फणसाच्या सालीपासून बनला होता. तर अशा हो. प्रकारचं जे काम आणि जे फणसापासून असलेले सगळे बाय प्रॉडक्ट्स, ही त्याची मी त्यांना माहिती दिली काल आणि त्यांनी मला खूप त्याच्याबद्दल प्रश्न देखील विचारले आणि खरंच चांगली आणि मोलाची कालची माझी भेट होती त्यांच्यासोबत. हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही म्हटले की फणसापासून जे विविध पदार्थ बनवतात, तुम्ही बाय प्रोडक्ट बनवता आणि मोदीजी ती थैली पिशवी जी आहे ती सुद्धा घेऊन गेले. म्हणजे कदाचित यावर ते अभ्यास करते. आपल्याला माहिती आहे नरेंद्र मोदींचं एक वैशिष्ट्य एक आहे की ते खूप बारकाईने लक्ष देतात आणि त्याच्यावर त्यांचं काम सुरू होतं. कदाचित हे जे तुमचा जो इतक्यापासून फणस फळ लावलंय, तुम्ही मला जे म्हणत की फणस किंग म्हणजे म्हणतात, कदाचित त्याला अजून पुढे त्याची दिशा मिळेल. मला अजून एक सगळ्यात महत्वाचं की तुम्ही ह्याकडे कसं वळालात? आता नरेंद्र मोदींपर्यंत तुम्ही पोहोचला आहात. संपूर्ण भारतभर तुम्हाला आता चर्चा होते, यामार्फत सुद्धा चर्चा होते. पण तुम्ही युपीएससी करत करत असताना तुम्ही अचानक इकडे कसं आलं? म्हणजे काय तुमचा प्रवास कसा आहे? तो थोडक्यात सांगा म्हणजे. माझं 10वी पर्यंत शिक्षण लांजालाच झालं आणि नंतर मग मी 11वी-12वीला कराडला होतो आणि नंतर मग मेरिटवरती मी राहुरी कृषी विद्यापीठात ॲडमिशन झाली. मुळात मी तिथे ॲडमिशन घेतली होती ही सिव्हिल सर्व्हिसेससाठी. म्हणजे आपल्याला माहिती आहे, की राहुरीतले हा, बोला बोला. बेसिक ह्याच्यापासून अगदी टॉपच्या पोस्टपर्यंत सगळे अधिकारी लोक आहेत ह्याचे आहेत. आणि त्यानंतर मी दिल्लीला होतो. युपीएससी प्रिपरेशन करत होतो. प्रिलिम्स दिली, मेन्स दिली. 2 वर्ष, 3 वर्ष मी तिथं होतो. पण नंतर मी एके दिवस मी जेव्हा घरी आलो होतो, तेव्हा माझ्या वडिलांनी मला प्रश्न केला, की "तुला नक्कीच युपीएससी करायचं का? किंवा आपण मग नाहीतर मी ॲग्रीकल्चरमध्ये आहे, फणसाची लागवड केली, तू हीच जर्नी सोबत घेऊन जा पुढे." आणि मग त्याच्यामध्ये मग ॲग्रीकल्चरमध्ये कुठल्याही प्रकारची नोकरी न हे करता गेले 10 वर्षापासून मी जॅकफ्रूट ह्या इकोसिस्टमला वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि ते स्केल अप करतोय. आणि जसं प्रत्येकाची जर्नी असते, की आयुष्यामध्ये बाकीच्या संधी शोधणं, पण हा प्लॅन बी नव्हता, तर हा प्लॅन ए झाला आणि आजच्या घडीला त्याच्या माध्यमातनं एका फळाला जे पूर्ण दुर्लक्षित होतं त्याला न्याय द्यायचा आम्हाला संधी मिळाली. आणि गेले 10 वर्षापासून मी लांजाला, रत्नागिरीला सेटल अप आहे तिकडे. आता एक मुद्दा येतो की फणसावर तुम्ही इतक्या वर्षापासून संशोधन करताय, त्याच्यानंतर बाय प्रोडक्ट असेल किंवा इतर लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करताय. आता ह्या तुम्ही मोदींना समजत सांगत असताना की ह्या सगळ्या प्रोडक्ट त्यांची काय क्युरियोसिटी होती आणि त्यांनी काय काय प्रश्न तुम्हाला विचारले की जेणेकरून पुढच्या भविष्यासाठी अनेक शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक प्रेरणादायी ठरू शकते की फक्त तुमच्या पुरता हा फणस मर्यादित न राहता अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी काय काय तुम्ही प्लॅन दिला असेल किंवा त्यांनी काय विचारलं आणि पुढचं काय तुम्ही त्यांना सजेस्ट केलं? नक्कीच. तर त्यांनी मला सर्वात पहिला प्रश्न हा विचारला, की फणसामध्ये आपल्याला अजून काय करता येऊ शकतं, जेणेकरून हा जो वेस्ट होतो, ते हे चांगल्या पद्धतीने करता येईल. तर मी त्याच्यामध्ये बरेचसे डॉक्युमेंट्स आणि कागदपत्रे आणि रिसर्च पेपर्स घेऊन गेलो होतो सोबत. त्यामध्ये एक वन पेजर हं. देखील होतं, की फणसा भारतामध्ये पूर्ण म्हणजे महाराष्ट्रात, कोकणातच नाही, पूर्ण भारतभरामध्ये 85-90% मध्ये देशामध्ये फणस आहे आणि ती $2 बिलियन इकॉनॉमी आहे आणि जी पूर्णपणे वेस्ट होते आणि ती चांगल्या पद्धतीने युटिलाइज करता येईल. परत फणसाचे बाय प्रॉडक्ट्स बद्दल मी तुम्हाला सहज सांगितलं. मग त्याचं महत्व म्हणजे बाबा इंडिया इज गेटिंग डायबेटिक कॅपिटल. तर मग जॅकफ्रूटच्या कच्च्या कैऱ्यांची पावडर ही डायबिटीससाठी, जी अटूळ आहे ही प्रोटीनसाठी. आणि मग मी साहेबांना विनंती केली, की शासनाने आम्हाला ह्याच्यामध्ये सपोर्ट करावा. आम्ही एवढे वर्ष याच्यामध्ये काम करतोय. कोकण ह्या भागामध्ये आम्हाला जॅकफ्रूटचं सर्वात मोठं क्लस्टर, भारतातलं रोल मॉडेल क्लस्टर डेव्हलप करायचंय. म्हणजे आम्ही एवढे वर्ष शेतकरी उत्पादक कंपनी चालवतो. आता आम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी देखील फॉर्म केली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आता प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट देखील याच्यामध्ये रेज करत आहे. आणि त्याच्या माध्यमातून वेस्ट झोनमध्ये एक पहिलं क्लस्टर, मग नंतर नॉर्थ झोनमध्ये, मग नॉर्थ ईस्टमध्ये, ईस्टमध्ये आणि साऊथ झोनमध्ये अशा वेगवेगळ्या भागांमध्ये आम्ही क्लस्टर्स करण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण की ह्या सगळ्या भागामध्ये फणस आहे आणि तो पूर्णपणे अंडर युटिलाइज्ड आहे आणि खूप मोठी इकॉनॉमी आहे. आणि सर्वात मी त्यांना सांगितलं, की भारतामधून फणस हा व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशियामध्ये गेला आणि ह्या छोटे-छोटे देश आता पूर्ण जगाचं मार्केट एक्सपोर्टचं हँडल करतात फणसाचं. पण मूळ भारताचा क्रॉप असलेलं हे इकोसिस्टम फारच होणं डेव्हलप गरजेचं आहे. आणि मी त्यांना ही विनंती केली, की मिलेट इयर किंवा वुमन्स इयर जसं झालं किंवा मखानाचं प्रमोशन झालं, तर तशा पद्धतीने एक वर्षच जॅकफ्रूट इयरचं डिक्लेअर केलं. तर या इकोसिस्टममध्ये मीच नाही, सर्व शेतकरी, सर्व जे छोटे-छोटे घटक असतात या इकोसिस्टम मधले, या सर्वांचा त्याच्या दृष्टीने चांगली प्रगती आणि डेव्हलपमेंट होईल. आणि मुळात दुसरं मेन म्हणजे मी ती जेव्हा बॅगमध्ये आम्ही ह्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचे इंटिग्रेशन केलं. म्हणजे फूड प्रोसेसिंग तर महत्वाचं आहे, पण फूड प्रोसेसिंग आणि ॲग्रीकल्चर सोबत टेक्नॉलॉजी किती महत्वाची आहे, जर आपल्याला एक्सपोर्ट्स आणि या बाकी सगळ्या गोष्टींना प्रीमियम मिळवायचं असेल. तर मग मी जेव्हा ती मोबाईल माझा त्या बॅगवर टॅप केला, तेव्हा त्याच्यामध्ये ट्रेसेबल होते. त्यामध्ये एनएफसीची चिप होती. तर ते पूर्णपणे त्याचं ट्रेसेबिलिटी आली आणि त्याच्यावरती आदरणीय पंतप्रधान महोदयांचं नाव आलं. इट इज अ गिफ्ट टू द प्राईम मिनिस्टर फ्रॉम द फार्मर्स. आणि मग पूर्ण ट्रेसेबिलिटी माझ्या मित्रानेच केली होती, गौरव सोमवंशी त्यांच्या कंपनीने, इमरटेक इनोव्हेशन्सने.
आणि ती ट्रेसेबिलिटी पाहिल्यानंतर त्यांना त्याचं चांगला पद्धतीचं त्यांना हे आश्चर्य वाटलं की ऍग्रिकल्चर वेस्ट पासून पण बनवतायत, वर टेक्नॉलॉजीचा पण वापर करतायत आणि फंड सारख्या प्रोडक्टचे एवढे प्रकारचे बाय प्रोडक्ट्स तयार होतात. आणि ह्या पद्धतीने जे प्रेझेंट करायची एक 10-12 मिनिटाची मला जी संधी मिळाली ही सर्वात उत्तम होती. आणि मुळात ही पवार साहेबांनी मला संधी दिली, त्याचा मला खूप चांगला त्याचा म्हणजे फायदा होईल भविष्यामध्ये. तर तुम्ही खूप महत्वाचं बरेच म्हणजे बरेच शेतकऱ्यांना असेल तर अनेक लोकांना माहित नसेल की तुम्ही एक फार महत्वाचा मुद्दा मांडला की फणस खरं तर भारताचं मूळ फळ आहे. म्हणजे फणस हे झाड असेल भारताचं मूळ आहे आणि ते इथून देशात गेलं आणि आता अशी परिस्थिती झाली की तुम्हीच अनेक म्हणजे 70 ते 80 मला वाटतं 86 पर्यंत फणसे केरळमधनं असेल किंवा इतर विविध देशांमधनं तुम्ही फळ जे फणस जमा करून जे विविध जाती जमा करून आणलेल्या आहेत. नेमकं याची प्रेरणा कशी मिळाली? नेमकं आपलं मूळ जे आहे फणस आता कशा प्रकारचं येईल म्हणजे याची स्टोरी काय आहे? स्टोरी म्हणजे मुळात ही माझ्या वडिलांनी सुरुवात केली. फणस किंग तर उलट लोकांनी आणि शेतकऱ्यांनी आणि त्यांना सोशली भेटलेलं नाव जे आहे वडिलांना. कारण की त्यांची जी सुरुवात होती, ती अगदी ग्रास रूट पासून झाली होती, की त्यांनी अगदी माझे वडील, माझं मूळ गाव हातकंबा आहे, तिथे फणस रस्त्यावर विकायचे. एवढा मोठा फणस हम्म. 25 पैसे, 50 पैशाला खूप वर्षापूर्वी त्यांनी तो व्यवसाय केलेला आहे. आणि त्यातनं त्यांनी हम्म. त्यांचा उदरनिर्वाह करून ते स्केल अप झालेले आहेत. पण आता असं झालंय, की त्याच त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते आता एवढं मेनस्ट्रीम क्रॉप झालं आणि हे आज पंतप्रधान महोदयांपर्यंत ती गोष्ट गेली. म्हणजे हे आम्ही देखील इमॅजिन केलं नव्हतं. आणि त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं, त्यांनी जी भारतामध्ये सर्वात पहिली फणसाची लागवड केली 2012-13 पासून, तर त्याच्यामध्ये मी सुंदर प्रकारे आणि उत्तम प्रकारे ते पुढे न्यायचा प्रयत्न केला आणि ते आज एवढ्या पद्धतीने स्केल अप झालं. आणि ही त्याच्या मागची प्रेरणा होती, की काजू आंबा सारखे पीक असताना ज्या भागामधनं मी येतो, तर त्या भागामध्ये सर्वात जास्ती प्रचलित होणारं जे क्रॉप आहे आणि त्याला एक नवीन इकोसिस्टम तयार होते, ह्याचा मला आनंद आहे. आणि ही जी जर्नी आहे, म्हणजे युपीएससी होती, राहुरी कृषी विद्यापीठात होतं, पण नंतर आता ही जी ऍग्रिकल्चरची ती मला खूप आनंददायी ही आहे. आणि अजून एक सगळ्यात महत्वाचं आहे की ह्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत की फणस जे आहेत आता या फणसपासनं कुठल्या कुठल्या वस्तू बनवू शकतात की या मूल्यवर्धित कसं होऊ शकतं की तुम्ही याच्यात प्रक्रिया उद्योग कसं करतात किंवा इतर शेतकऱ्यांना बी कशी प्रेरणा मिळेल याच्यात काय काय करू शकतो म्हणजे या फणसापासून. त्या फणसापासून जसं मी बोललो, की फक्त त्याला फळ म्हणून न पाहता किंवा अन्न म्हणून न पाहता, ह्याला म्हणजे पूर्वी बघा तुम्ही, की फणसाची भाजी म्हणजे अगदी लग्न व्हायची कोकणामध्ये, तेव्हा त्या फणसाची भाजी फुसभाजी म्हणून ते राहायची. कारण की ते गरिबांचं हम्म. फळ म्हणून ओळखलं जायचं. पण हेच एक स्टेपल प्रॉडक्ट आहे. म्हणजे फणसाची जी आटूळ आहे, काजू फेमस झाला ड्रायफ्रूट म्हणून, बदाम फेमस झाला ड्रायफ्रूट म्हणून, पण फणसाची बी कधीच फेमस झाली नाही. पण ग्रामीण भागामध्ये आजही देखील ती लहान मुलांना, महिलांना ते कन्झम्पशन केलं जातं. ते उकडून खाल्ली जाते, भाजून खाल्ली जाते. परत त्याचं जे साल आहे, ज्याचं कॅटल फीड आणि प्रीमियम प्रॉडक्ट म्हणजे ही लेदरची बॅग असेल, किंवा दुसरं त्याचं व्हिगन मीट, म्हणजे जगामध्ये फणसाची डिमांड ही शाकाहारी मटण म्हणून खूप वाढत आहे. तर ही जी ओव्हरऑल इकोसिस्टम आहे, मी 2 वर्षापूर्वी फणसाची हिरवी पानं 1 टन आणि 5 टन जर्मनीला एक्सपोर्ट केली होती. कारण की त्याचा अर्क कॅन्सर ट्रीटमेंटला यूज केला जातो. तर अशा प्रकारचा जो कल्पवृक्ष जो ऍक्च्युअल जो फणस आहे, तर हम्म. हे त्याच्या बरोबर. प्रकारचे बाय प्रोडक्ट आहेत. आणि जसं कच्च्या केळ्यांची पावडर, डायबिटीज, इंडिया इज गेटिंग अ डायबिटिक कॅपिटल. तर ह्याचं जर सोल्युशन असेल ऑर्गॅनिक पूर्णपणे कुठलाही ऍडिटिव्ह नसताना, तर ते म्हणजे जॅकफ्रूट आहे. आणि या जॅकफ्रूटचे भविष्यामध्ये प्रोडक्ट जो वायाला जाणारा फणस आहे, ह्या सगळ्या बाय प्रोडक्टच्या माध्यमातून शेतकऱ्याला चांगले पैसे कमवून देऊ शकतो. हे जॅकफ्रूट म्हणजेच फणस जे आहेत याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस संशोधन करत होते त्यावेळेस तुम्हाला आश्चर्यकारक काय काय वाटलं म्हणजे सगळ्यात महत्वाचं की काय आश्चर्यकारक तुम्हाला हे वाटलं. आश्चर्यकारक म्हणजे हेच होतं, की त्याच्यामध्ये एवढं आम्ही डीपली इंटिग्रेशन आणि डीपली रिसर्च करायचा खूप आदरात प्रयत्न केले गेले खूप वर्षापासून. आणि ह्याच्यामध्ये हे समजलं, की अरे ह्या एका फळाचा वापर फळ म्हणून पण होतो, अन्न म्हणून पण होतो, न्यूट्रास्युटिकल म्हणून पण होतो, हेल्थ प्रॉडक्ट म्हणून पण होतो, फार्मास्युटिकल प्रॉडक्ट म्हणून पण होतो, स्किन केअर म्हणून पण होतो. परत त्याचं बाबा प्रीमियम बाबा लेदर बॅग्स वगैरे पण बनतात. म्हणजे एकच फळ हे सगळ्या प्रकारची भूमिका निभावते. आणि प्रत्येकाने कुठला एक छोटा व्यवसाय जरी त्यातला निवडला, तर त्याच्यामध्ये चांगली त्याच्यामध्ये सिस्टम डेव्हलप होते. तर अशा प्रकारचं युनिकनेस या फळामध्ये आहे. आणि हे झाड जगातलं एकमेव झाड आहे, फळझाड, जे किमान 100 ते 300 वर्ष त्याचं आयुष्य आहे. एवढं वर्ष आणि ह्या बरोबर. प्रकारच्या बाय प्रॉडक्ट्स आणि ह्या गोष्टीवर फोकस केलं, तर ते चांगल्या पद्धतीने स्केल अप होईल. नाही, आणि अजून एक असं आहे ग्रामीण भागामध्ये म्हणजे बऱ्याच ठिकाणी फणसा संदर्भातल्या काय गैरसमज आहेत ते कसं आपण दूर करणार म्हणजे केले किंवा काय बरेचसे. ऑलरेडी त्याचे गैरसमज दूर केले आणि आता काय इथून पुढे हे स्केल अपचा टाइम आहे. म्हणजे लोकांना असं म्हणजे बरेचसं होतं, की फणस खाल्ला, की पाणी पिलं, की पोटात दुखतं, किंवा फणस खूप खाल्ल्याने फुल होतं. त्याच्यामागे खूप कारणं आहेत. हे फायब्रस फ्रूट आहे.
हे म्हणजे काय हं. म्हणतात हेल्थसाठी चांगलं आहे, डायबिटीज कंट्रोलसाठी आहे. तुम्ही आंबा किंवा चिकू खाल्ला तर शुगर वाढते, पण फणस खाल्ला तर शुगर कमी होते. हे फॅक्च्युअल ज्या गोष्टी जशा फूड आल्या आणि आता जगामध्ये ते प्रूव्हन झालेलं आहे. आता इथून पुढचा जो काळ आहे हं. हा स्केल अपचा राहणार, कस्टमर्स पर्यंत पोहोचवणं राहणार. आम्ही आता प्रायव्हेट कंपनी पण फॉर्म केली, त्यामध्ये प्रायव्हेट आहोत. ज्याच्या माध्यमातून हं. बाबा हे जसं Blinkitवरनं घरी येतं, तशा पद्धतीने या प्रॉडक्ट कसे अवेलेबल करता येतील, हा त्याच्यामागचा आमचा आता प्रयत्न आहे. आणि अजून एक होतं, की म्हणजे बऱ्याचदा म्हणायचे, की फणस फळ जे जॅकफ्रूट जे म्हणतो आपण बरेचसं नाव चांगलं दिलंय. आता त्याला ग्लोबल मार्केट म्हणजे निर्माण करतायत. तुमच्या मार्फत पण निर्माण होते. जगभरात ते फणस पोहोचले. पण एके काळ असं होतं, की गरिबांचं फळ म्हणून ओळखलं जातं. आता त्याला कशाप्रकारे म्हणजे श्रीमंतांचं फळ असेल किंवा जसं तुम्ही जे बोलले वेगवेगळे बाय प्रोडक्ट बनवून गरिबांचं फळ आता श्रीमंतांचं फळ होत चाललंय. असा एक सगळ्यात महत्वाचा तो एक विषय टप्पा कसा झाला ते ते सांगा थोडं? मुळात मी असं कधीच म्हणणार नाही, की हे गरिबांचं फळ आता श्रीमंतांचं फळ झालं. याचं कारण असं आहे, कारण की आज देखील ग्रामीण भागामध्ये याचे बाय प्रॉडक्ट्स खाल्ले जातात. तर हे हं. श्रीमंताचं फळ न म्हणता आपण एक एक वेल डेव्हलप्ड फ्रूट असं त्याला म्हणू शकतो. जेणेकरून कुठल्याही इकॉनॉमिक स्कॅटरमधला माणूस त्याचे बाय प्रॉडक्ट्स घेऊ शकतो, खाऊ शकतो आणि जे एवढ्या वर्षापासून अनुभवत आहे. जसं आता किवी, ड्रॅगन फ्रूट हे बाहेरचे आयात केलेली पिकं एवढी फेमस झाली. पण फणस हे आपलं हं. मूळचं भारतातलं नेटिव्ह क्रॉप असताना ते कधीच फेमस झालं नाही. नक्कीच. तेच बरोबर. प्रमोशन आणि फेमस होणं गरजेचं आहे. कारण की आपण बाहेरची पिकं म्हणजे लवकर ओन कोर क्रॉप म्हणजे जे एवढे शेकडो वर्षापासून आहे. तर ते फणसाची हं. इकोसिस्टम हे खरंच म्हणजे प्रत्येक मेनस्ट्रीम प्रॉडक्टपर्यंत म्हणजे अगदी ॲथलीट्स असतील किंवा स्टुडंट्स असतील, जे स्पोर्ट्समध्ये असतील, त्यांना देखील याचे बाय प्रॉडक्ट्सचा फायदा होतो. तर हे प्रत्येक सेक्शनमध्ये घुसू शकतं. अशा प्रकारचे जे बाय प्रॉडक्ट्स बनवता येतात. आता फणसाची म्हणजे साठवणूक करताना किंवा याच्याकडून बऱ्याच अडचणी येतात. मग त्यावर कशी मात केली जाते? म्हणजे काय कसं सांगाल तुम्ही? म्हणजे बरेचदा नाही, त्याच्यावरती मात म्हणजे काय, मी काल आदरणीय पंतप्रधान महोदयांना पण तेच सांगितलं, की ह्याच्यावरती प्रोसेसिंगवरती खूप काम होणं गरजेचं आहे. फणस हे पेरिशेबल क्रॉप आहे. तर त्यासाठी कोल्ड स्टोरेजेस, कोल्ड चेन सिस्टम, परत मोठ्या शहरांमध्ये सप्लाय करायला रेफर व्हॅन्स असतील किंवा बाबा प्रोसेसिंगचे बाबा मेन सीझनमध्ये खूप सारं प्री प्रोसेस करून एखाद्या कोल्ड स्टोरेजमध्ये की ह्याच्यामध्ये डंप करून ठेवण्यासाठी मोठं कोल्ड स्टोरेज फॅसिलिटी लागेल. तर अशा प्रकारची जी सगळी इकोसिस्टम आहे ती फार गरजेची आहे. आणि त्याच्याच पद्धतीचं डेव्हलप केलं, तर हा फणस हा वर्षभर ह्याचं प्रोसेसिंग करता येऊ शकतात. आणि याच्यामध्ये आता 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 बरंच असं पण आहे, की हे जे फणस आहे, जे आता आपण इथं चिप्स आहे किंवा इतर ह्या गोष्टी होत आहे. त्याचा किती मार्केटमध्ये किती आता मागणी आहे? कारण तुम्ही सगळं ते करताय. तर काय त्याचा येस, येस. म्हणजे खरं जर बघायला गेलं, तर फणसाचं हळू-हळू छोट्या गणित प्रमाणावरती प्रोसेसिंग आहे आणि आम्ही ते स्केल अप पण करत आहोत आता. पण मार्केटमध्ये बरेचसे फणसाचे प्रॉडक्ट हे आउट ऑफ स्टॉक आहेत. कारण की त्याची डिमांड खूप वाढली अच्छा. आहे आणि हं. मॅन्युफॅक्चरिंग कमी आहे, प्रोडक्शन कमी आहे. कारण की मागची प्रोसेसिंग लाईन डेव्हलप नाहीये. तर आमचा भरच तो आहे, की प्रोसेसिंग लाईन डेव्हलप करून जेवढी मार्केटमध्ये डिमांड आहे आणि आता तर ह्याच्यामुळे खूप डिमांड वाढणार आहे. आणि बऱ्यापैकी हे पूर्ण सेंट्रल स्तरावर गेलेलं आहे. तर डिमांड जेव्हा वाढेल ती मॅच अप करण्यासाठी आम्हाला प्रोसेसिंगवरती स्केल अप करणं गरजेचं आहे. आणि डिमांड इज मोर अँड सप्लाय इज लेस. नाऊ वी हॅव टू वर्क ऑन द सप्लाय. अशी सिच्युएशन बरं, बरं. आलेली आहे. नाही, नाही. फणसामध्ये अजून वॅगन मीट म्हणून भविष्यात मोठे मार्केट बनू शकतं. काय याच्या म्हणजे एक मोठं मार्केट असं वॅगन मीट म्हणून हे फणसाचं? हे अगदी बरोबर. व्हेगन मीट म्हणून कारण की का तुम्ही बघा की चिकन मटनला स्वतःच चव नाहीये, पण त्याला टेक्स्चर आहे. आणि फणस जेव्हा छोटा असतो, आम्ही त्याला कोयरी म्हणतो कोकणी भाषेमध्ये. हं. तर त्या कोयरीला स्वतःची चव नसते, पण त्याला पण टेक्स्चर आहे आणि ते पूर्ण मीठ सारखं टेक्स्चर आहे. तर म्हणजे मसाले टाकतो आपण ह्याच्यामध्ये, ते जर ह्याच्यामध्ये जॅकफ्रूटची उत्तम बिर्याणी, जॅकफ्रूटचे कबाब, जॅकफ्रूटचे नगेट, जॅकफ्रूटचे बर्गर पॅटी हे उत्तम प्रकारे बनवता येतं आणि तेच ह्याच्यामध्ये रिप्लेसमेंट आहे आणि म्हणूनच जगामध्ये हे व्हेगन मीट म्हणून प्रचलित होत आहे आणि हळू ते भारतामध्ये पण त्याचा वाढ होत आहे चांगल्या पद्धतीने. ते आता एक आपण शेवटच्या टप्प्याकडे जाऊया. आता हे फणस जे पीक आहे म्हणजे कोकणातलं फार फेमस आहे. अनेक ठिकाणी होतं. तुम्ही आता एवढं त्याचं संशोधन केलंय. आता कृषी विभागाने काय याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा सरकारने आता समजा तुम्ही मोदींना सगळ्यात महत्त्वाच्या बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. कदाचित ते करतील महाराष्ट्राला किंवा इतर भारताला कृषी विभागाला सुद्धा हे सांगू शकतील. नेमकं काय केलं पाहिजे हे फणसासाठी? जसं तुम्ही एक बोलता अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला, की मागणी खूप आहे, पण मात्र प्रोडक्ट कमी आहे. म्हणजे कडे सुद्धा ते कमी प्रमाणात आहे. काय तुम्हाला वाटतं, की याचं म्हणजे समजा, की रॉ मटेरियल नाहीये. ज्यावेळेस प्रोडक्ट बनवतो त्यावेळेस रॉ मटेरियल खूप महत्वाचं आहे. मग कृषी विभागाने किंवा राज्य सरकारने यासाठी काय केलं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? काय तुम्ही सुचवू शकता? मुळात मी मोदी साहेबांना काल तीच विनंती केली, की 1 वर्ष अख्खंच जॅकफ्रूट इयर म्हणून आपण डिक्लेअर करावं. जेणेकरून हं. इनिशियलीच डायरेक्ट त्याची ब्रँडिंग, मार्केटिंग होऊ शकेल. जसं गेल्या वर्षी मखाणाची झाली. त्याच्या अगोदर मिलेट्सची झाली.
तर तशा हो. पद्धतीने जॅकफ्रूट करता येऊ शकतं आणि कृषी विभाग असेल किंवा प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट असेल किंवा CSR सपोर्ट असेल, ह्या माध्यमातून आम्ही तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रकारचं प्रोसेसिंग करण्याची आमची इच्छा आहे आणि त्या माध्यमातून गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट प्लेयर्सनी जरी ह्याच्यामध्ये सपोर्ट आणला, तर ह्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची प्रोसेसिंग फॅसिलिटी उभी करता येऊ शकते आणि हा प्रॉडक्ट अगदी कन्झ्युमर्सपर्यंत डे टू डे बेसिसवर पोहोचवता येऊ शकतो. तर हा त्याच्या मागचा मानस आहे. गव्हर्नमेंट सपोर्ट करेलच आणि गव्हर्नमेंटने ह्याच्यामध्ये प्रमोशनसाठी आम्हाला मदत करावी आणि बाकीच्या पद्धतीने आम्ही ह्याच्यामध्ये प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट वगैरे घेऊन पण आम्ही हे स्केल अप करण्याचा प्रयत्न कंटिन्यूअस इथून पुढे सुरू ठेवणार आहोत. बरोबर. आता कोकणामध्ये म्हणजे इतर पिकत आहेत, आंबे आहेत, काजू आहेत, ह्या पण आहे. पण कोकणामध्ये किंवा इतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे फणस पिकासाठी नेमकं काय भविष्य आहे किंवा कोकणातील शेतकऱ्यांनी सुद्धा लावलं पाहिजे? कारण तुम्ही जे अजून एक म्हटलं की हे 300 वर्ष फणस पिकतं, म्हणजे अक्षरशः एका झाडाला प्रचंड फणस लागत असतात. त्याचा किती म्हणजे व्यावसायिक किंवा शेतकऱ्यांचं जीवनमान कसं सुधारू शकतं? येस. ह्याच्यामध्ये काय आहे, की तुम्ही बघाल, की आपण जेव्हा म्हणतो डबलिंग द फार्मर्स इन्कम, तर जॅकफ्रूट असं क्रॉप आहे, की रिड्यूसिंग द मेंटेनन्स कॉस्ट. म्हणजे अल्टिमेटली फार्मरचं इन्कम डबल तर होतं त्याच्यामध्ये, कारण की ह्याला मेंटेनन्सचा, खत फवारण्यांचा काही खर्च नाहीये. आणि मुळात दुसरं मेन म्हणजे आपण म्हणायचो, की 7 पिढ्या बसून खातील ही एक म्हण आहे. पण फणस हे ऍक्च्युअल हा. तसं पीक आहे. आपण जर 25 वर्षाची एक पिढी पकडली जाते, तर एकदा एक झाड लावलं, ज्याला 2 ते 3 वर्षात फळ येते, तर पुढची किमान 100 वर्ष ते तुम्हाला उत्पन्न देणार आहे. म्हणजे तुम्हाला कशा प्रकारचं त्याच्या माध्यमातून स्केल अप करता येऊ शकतं आणि त्याच्यावरती जर व्हॅल्यू एडिशन जर झालं, प्रोसेसिंग झालं, तर नक्कीच त्याचे पैसे करतात. म्हणजे आम्ही ₹100 चा फणस प्रोसेसिंग करून ₹1000 चे गरे विकता येतात. प्रोसेस केलं तर ₹2,000-3,000 चे बाय प्रॉडक्ट विकतात. म्हणजे एक फणस तर व्यवस्थित प्रोसेस केला तर किती आणि एका झाडाला जर 10च फळं असतील, तर एक झाड जर तुम्हाला ₹10,000 देत असेल आणि एखाद्याचीच बाबा तशी 200-300 झाडं असतील, तर ₹2 ते 3 लाख रुपये उत्पन्न त्याला सहज मिळून जातं एका एकरमधनं. म्हणजे असं काही नाही आवड आणि इथून पुढची 100 वर्ष ते मिळत जाणार आहे. आणि जसे याचे प्रॉडक्ट्स अजून प्रचलित होतील, फेमस होतील, तर त्याच्या बाय प्रॉडक्ट्सला पण त्याची व्हॅल्यू आणि डिमांड वाढत जाणार आहे. राईट, राईट, राईट. खूप महत्वाचा आहे. एक शेवटचा प्रश्न, की आता जॅकफ्रूट किंग म्हणून तुमची ओळख झाली आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्याची दखल घेतली आहे आणि खूप सकारात्मक चर्चा झाली तुमची. येत्या 5-10 वर्षामध्ये जॅकफ्रूट किंग म्हणून तुम्ही काय स्वप्न पाहतात? नेमकं काय, कुठं पोहोचायचं, तुमचा काय प्लॅन आहे? पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये माझा असा प्लॅन आहे, की फणस हे एवढं मेन क्रॉप होणार आहे, की ह्याच्यामध्ये की आपण एकदा हॉटेलमध्ये गेलो एखाद्या, तर तिथं जॅकफ्रूटचा नाश्ता असला पाहिजे, जॅकफ्रूटचा ज्यूस असला पाहिजे, जॅकफ्रूटचा आईस्क्रीम असला पाहिजे. जसं पनीर टिक्का आहे, तसं जॅकफ्रूट टिक्का, जॅकफ्रूट कबाब, जॅकफ्रूट बिर्याणी हे म्हणजे प्रत्येक हॉटेल्समध्ये जेव्हा जाऊ, म्हणजे मी ते हॉटेलचं उदाहरण का देतो, की तेवढी ही सिस्टम डेव्हलप करायचा आमचा प्रयत्न आहे. म्हणजे जेणेकरून हे मेनस्ट्रीम क्रॉप होईल. म्हणजे उद्या लोकं ठरवतील, की वी कॅन गो आम्ही पनीर खायचं का, की जॅकफ्रूट खायचं का, की सोया खायचं का? आणि ह्याच्या माध्यमातून जे फणसाची जेव्हा ह्या लेव्हलला मार्केटिंग होईल, तेव्हा ह्या इकोसिस्टममधले आमच्या सकट सगळे शेतकरी, सगळे प्रोसेसर, सगळे लॉजिस्टिक्स, सगळे टेक्नॉलॉजी ह्यातनं ग्रो होईल. हे आमचं पुढच्या 10 वर्षातलं व्हिजन आहे आणि फक्तच महाराष्ट्रापुरती न राहता पूर्ण देशभर याचे प्रोसेसिंगचे क्लस्टर्स उभा करायचा आमचा मानस आहे याच्यामागे. निश्चित, निश्चित. तुमचा मानस पूर्ण हो, हा सगळ्यात आमच्या महाराष्ट्र मॅक्स किसानच्या परिवाराकडनं आणि संपूर्ण शेतकऱ्यांकडनं तुम्हाला शुभेच्छा देतो. छान वाटलं, तुम्ही चर्चा केली आणि लोकांना सुद्धा कळलं की जॅकफ्रूट किंग आता खऱ्या अर्थाने भारताच्या शेतकऱ्यांना सुद्धा किंग बनवणं फार गरजेचं आहे. एक व्यक्ती किंग नाही तर सर्व शेतकऱ्यांनी किंग बनणं खूप गरजेचं आहे. तुम्ही वेळ दिलात आणि खूप ज्या महत्वाच्या गोष्टी तुम्ही सांगितल्यात आणि त्याबद्दल शेतकऱ्यांनी सुद्धा याचा विचार करावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही एक खूप महत्वाचं सांगितलं की हॉटेलमध्ये आपण इतर गोष्टी खाण्यापेक्षा फणसाची भाजी असेल, फणसाच्या अनेक गोष्टी आहेत, त्या खाणं गरजेचं आहे. जसं बऱ्याचदा आपण आता पनीर पनीर म्हणतो, बरं पनीरचा फार त्याचा आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारे डुप्लिकेटपणा पनीर हळूहळू हद्दपार होत चाललंय. लोक त्याला पर्याय म्हणून फणसाची भाजी किंवा फणसाचे प्रकार सुद्धा यायला पाहिजेत, असं एक मी सुद्धा आशा व्यक्त करतो. धन्यवाद, तुम्ही या चर्चेत सहभागी झाला त्याबद्दल तुमचं आभारी आहे. आपण परत तुमच्या शेतात येऊन म्हणजे भेटूच आपण, नेमकं काय कसं प्रोडक्ट झालं, शेती कशी करावं लागतं, आपण सगळं ते आपण नक्कीच बघणार आहोत. सगळ्या प्रेक्षक मित्रांना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि काही सूचना असतील तर नक्की कळवा. तुम्हाला या संदर्भातलं काही अजून तुम्हाला प्रतिक्रिया तुम्हाला द्यायच्या असतील तर नक्की कळवा. आम्ही नक्कीच या देशाच्या सरांपर्यंत पोहोचू. आम्ही पाहत राहतो मॅक्स महाराष्ट्र.